लाडकी बहीण योजना सर्वात मोठी बातमी. लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता वाटप सुरू होणार. 7व्या हप्त्याची तारीख फिक्स झाली. लाडक्या बहिणींच्यासाठी आनंदाची बातमी. लाडकी बहीण योजनेसंदर्भातली ही ऑथेंटिक अपडेट मिस्टर रँडम मराठी या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वात अगोदर देत आहोत. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी खुशखबर आहे. लाडकी बहीण योजना खूप मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेचा जो 7वा हप्ता आहे तो आता महिलांच्या खात्यामध्ये 26 जानेवारीच्या अगोदर मिळणार आहे. 26 जानेवारीच्या अगोदर म्हणजे 26 जानेवारीच्या 3 ते 4 दिवस अगोदर म्हणजेच आजपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येत आहे. 7th इन्स्टॉलमेंट लाडकी बहीण योजना. तर बघा, 26 जानेवारी सर्वात मोठी अपडेट. महिलांच्या खात्यामध्ये या ठिकाणी बघा आता पैसे जमा होणार आहेत. या ठिकाणी बघा, सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे की महाराष्ट्रातील या निवडणुकीचे श्रेय लाडकी बहीण योजनेला दिले जात आहे. कारण महायुती सरकार 21 या ठिकाणी बघा, महायुती सरकारने 21 जून रोजी सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना चांगल्या प्रतिसादामुळे या निवडणुकीमध्ये त्यांना खूप मोठा लाभ मिळाला होता. त्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि निवडणुकीच्या विजयानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये प्रति महिना देणार असं त्यांनी विधान केलं होतं. बघा, आता सध्या लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये मिळत आहेत आणि आता लाडक्या बहिणींना थेट 2100 रुपये दिले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. आता आपण या ठिकाणी सविस्तर अपडेट पाहूया. ठीक आहे. तर बघा, आता तुम्हाला हा जो हप्ता मिळणार आहे म्हणजे 7वा हप्ता मिळणार आहे, हा कधी येणार आहे? आता आपण त्याविषयी सविस्तर माहिती मिळवूया. तर बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता महिलांना सरकार दर महिन्याला 1500ची आर्थिक मदत पुरवते. महिलांना स्वावलंबी बनवून त्यांचे आर्थिक जीवन सुसह्य करणे हा या योजनेचा उद्देश आहे. तर बघा, आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जवळपास 6 हप्ते वितरित झालेले आहेत. 6 गुणिले 1500 याचा अर्थ असा आहे की लाडक्या बहिणींना आतापर्यंत 9,000 रुपये लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. आणि आता महिलांना 7व्या हप्त्याचे या ठिकाणी पुन्हा एकदा 1500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे महिलांना टोटल 10,500 रुपये या ठिकाणी आता जमा होणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून. तर आता आपण त्याविषयी माहिती पाहणार आहोत की तुमच्या खात्यामध्ये हे पैसे एक्झॅक्टली कधीपर्यंत येणार आहेत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर या ठिकाणी बघा, 6 इन्स्टॉलमेंट डिसेंबर हप्ता वाटप. बघा, डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भात खूप मोठी अपडेट होती. तर बघा, 24 डिसेंबर ते 30 डिसेंबर या कालावधीमध्येच महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले होते. डिसेंबरचा हप्ता सुद्धा 1500च मिळाला होता. त्याच प्रकारे आता तुम्हाला जानेवारीचा हप्ता सुद्धा 1500 मिळणार आहे. 2100 रुपये सुद्धा मिळणार आहेत. त्या संदर्भात सुद्धा अपडेट आहे. तर या ठिकाणी बघा, तुम्हाला 7व्या हप्त्यासंदर्भात घोषणा झालेली आहे की 7वा हप्ता महिलांना 1500 येणार आहे आणि 26 जानेवारी पूर्वी मिळणार आहे. अशी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यामुळे बघा, महिलांच्या खात्यामध्ये आता 26 जानेवारीच्या अगोदरच पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये आजपासूनच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजनेचे पैसे या ठिकाणी तुम्हाला 7वा हप्ता 1500 मिळणार आहे, हे या ठिकाणी क्लिअर झालेले आहे. 26 जानेवारीपर्यंत हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे 26 जानेवारीच्या अगोदर. तर बघा, सर्व महिलांच्या बँक खात्यात आता हे पैसे जमा होणार आहेत. साधारणपणे 7व्या हप्त्याची जी डेट आहे ती बघा 21 जानेवारी ते 26 जानेवारी ही होती, परंतु 21 जानेवारीला पैसे आलेले नाहीयेत. त्यामुळे बघा, 22 तारीख आहे आज. 22 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत हे जे 4 दिवस आहेत हे अतिशय इम्पॉर्टंट असणार आहेत. याच कालावधीमध्ये पैसे वाटप होण्याची खूप जास्त प्रमाणामध्ये शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर बघा, सर्वात महत्त्वाची गोष्ट, लाडक्या बहिणींना आता 2100 रुपये कधी मिळणार आहेत त्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी अपडेट समोर आलेले आहे. तर बघा, निवडणुकीच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी एका कार्यक्रमामध्ये सांगितलं होतं की बहिणींना 2100 रुपये प्रति महामानधन मिळणार आहे. त्याची तरतूद आता अर्थसंकल्पानंतर मार्च नंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये हप्ता दिला जाणार आहे. त्यातच त्यांनी एका भाषणामध्ये बघा अशी माहिती मिळाली आहे की महिलांना 2100 रुपये मार्च एप्रिल महिन्यापासून त्यांच्या खात्यामध्ये पडणार आहेत. तसेच बघा, अजितदादांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही विधान केलेलं आहे. तर ते काय म्हणालेले आहेत, आता आपण त्याविषयी माहिती पाहूया. तर बघा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खूप मोठी घोषणा केलेली आहे. त्यांनी या ठिकाणी बघा सांगितलेलं आहे की ज्या महिलांनी इन्कम टॅक्स भरत होत्या, या योजनेचा लाभ घेत होत्या, अशा आता फक्त 2.5 लाख रुपये उत्पन्नापर्यंत असणाऱ्या गरजवंत महिलांनाच फक्त 1500 रुपये मिळतील. या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तसेच ज्या महिला या योजनेच्या निकषामध्ये बसत नाहीत किंवा ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, अशा महिलांनी या योजनेतून लाभ सोडावा असे त्यांनी आवाहन केलेले आहे. तसेच लाडकी बहीण योजनेमधून तुम्हाला आता दर महिन्याला 1500 मिळणार आहेत आणि नंतर 2100 रुपये मिळणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींना 3 मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. 3 फ्री गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला आता कधी मिळणार आहेत, आता आपण त्याविषयी अपडेट जाणून घेऊया. त्या संदर्भात सुद्धा खूप मोठी या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे. तर या ठिकाणी बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. तर बघा, फ्री 3 गॅस सिलेंडर संदर्भात काय माहिती आहे, तर बघा, महाराष्ट्र राज्यातील
लाडक्या बहिणींना आर्थिक फटका बसू नये त्यासाठी सरकारने मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वार्षिक मोफत 3 गॅस सिलेंडर देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने वार्षिक 3 मोफत गॅस सिलेंडर पैकी एक गॅस सिलेंडर महिलांना ऑक्टोबर महिन्यामध्ये दिलेला होता. आता लवकरच तुम्हाला दुसरा मोफत गॅस सिलेंडर सुद्धा महिलांना दिला जाणार आहे. आता तो गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी इलिजिबिलिटी किंवा पात्रता काय आहे आपण त्याविषयी पाहूया. जर तुम्हाला या योजनेमधून लाभ मिळवायचा असेल तर तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असावे लागेल. त्यानंतर महिला प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी असावी लागेल. तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिला पण पात्र असतील. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, आता तुम्हाला हा जो गॅस सिलेंडर आहे तो कसा मिळणार किंवा यामध्ये तुम्ही फॉर्म कसा भरू शकता, तर आता त्याविषयी माहिती सांगतो. तर बघा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जर तुम्हाला तुम्हाला मोफत वर्षाला 3 गॅस सिलेंडरचा लाभ घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. तुमच्या जवळ राशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक हे कागदपत्र असणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्र तयार करून तुम्हाला जवळच्या गॅस एजन्सीमध्ये भेट द्यावी लागेल. त्यानंतर त्यांच्या मार्फत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेसाठी तुमचा अर्ज सादर केला जाईल व त्यानंतर तुम्ही वार्षिक मोफत 3 गॅस सिलेंडरसाठी पात्र असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता. आता बघा तुम्हाला हे पैसे कधीपर्यंत मिळतील, तर बघा पहिला गॅस सिलेंडर ऑक्टोबर महिन्यामध्ये वितरित करण्यात आला होता, पहिल्या टप्प्यामधला गॅस सिलेंडर. आता लवकरच सरकारकडून महिलांना दुसरा गॅस सिलेंडर सुद्धा देण्यात येणार आहे. तर आता तो दुसरा गॅस सिलेंडर कधीपर्यंत मिळू शकतो, तर बघा मोफत गॅस सिलेंडरची प्रक्रिया काय आहे. तर बघा तुम्हाला महिलांना जवळच्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन गॅस सिलेंडर रिफिल करून घ्यायचे आहे. त्यानंतर गॅस सिलेंडरची रक्कम महिलांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये सरकारकडून जमा केले जाईल. परंतु महिलांचे खाते आधार लिंक असणे अनिवार्य आहे. तरच महिलांच्या खात्यात मोफत गॅस सिलेंडरचे पैसे जमा होतील. ही गोष्ट सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा आता लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी अपडेट आहे. बघा 7व्या हप्त्याचं वितरण करण्यासाठी 3690 कोटी रुपयांची तरतूद करण्यासाठी मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे बघा जानेवारीचा जो 2025चा हप्ता आहे, नवीन वर्षाचा हा पहिला हप्ता असणार आहे आणि हा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये 26 जानेवारी पर्यंत जमा होणार आहे. एक्झॅक्टली आता आजपासूनच हे पैसे तुमच्या खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होऊ शकते अशी अंदाज वर्तवला जात आहे. तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी दिलेल्या माहितीनुसार या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थी बहिणीला दर महिन्याला आता 1500 रुपये मिळतात. ठीक आहे. या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे, जानेवारीचा हप्ता हा 1500 रुपयेच येणार आहे, 2100 येणार नाही, ही सुद्धा इम्पॉर्टंट गोष्ट आहे. तर बघा जानेवारीचा दर महिन्याचा हप्ता तुम्हाला 1500 त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो. हा निधी त्यांच्या महिलांच्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी तसेच शिक्षणासाठी किंवा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी उपयोगी पडतो. योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना आधार कार्ड बँकेसोबत लिंक असणे गरजेचे आहे. बघा, ज्या महिलांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे अशाच महिलांना हा जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. तसेच इथून पुढचे हप्ते सुद्धा मिळणार आहेत, कारण की हे पैसे डीबीटी मार्फत ट्रान्सफर होत असतात. त्यामुळे तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक असणे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, 26 जानेवारी पर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होईल याची या ठिकाणी खातरजमा केली जात आहे. बघा तुमच्या खात्यामध्ये हे पैसे पडल्यानंतर तुम्हाला SMS सुद्धा येणार आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, हे जे पैसे वितरित होणार आहे हे जवळपास 2.5 कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये आता हे जानेवारीचे 1500 रुपये जमा होणार आहेत, अशी अपडेट या ठिकाणी समोर येत आहे. आणि त्यानंतर बघा 2100 रुपये संदर्भातला जो निर्णय आहे तो बघा मार्च मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. 3 मार्च पासून सुरू होणार आहे. या अधिवेशनात महायुती सरकार अर्थसंकल्प सादर करेल. त्यावेळेस 2100 रुपये बाबत निर्णय घेतला जाईल व महिलांना 1500 ऐवजी 2100 रुपये दिले जातील. तसेच या ठिकाणी बघा सन्मान निधी 20,000 रुपये, आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान संदर्भात अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकारांसाठी देण्यात येणार सन्मान निधी 11,000 रुपयावरून 20,000 रुपये होणार आहे. 1 एप्रिल 2000 पासून हा निर्णय अंमलात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा सर्वात महत्वाची गोष्ट, जानेवारी महिन्याचा जो 7वा हप्ता आहे तो महिलांच्या खात्यामध्ये 26 जानेवारी पर्यंत